पुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. कॅबिनेट मीटिंगपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांची प्री कॅबिनेट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेच्या कॅबिनेट तसंच राज्यमंत्र्यांनाही उपस्थित राहण्याच्या सूचना. आज दुपारी मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक. जीबीएस प्रादुर्भावावरती चर्चा होण्याची शक्यता. मागच्या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित नसलेले एकनाथ शिंदे आज उपस्थित राहणार का याची उत्सुकता. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात रेड्याची मंतरलेली शिंग पुरल्याची चर्चा. संजय राऊतांचा आरोप. शपथविधीच्या अनेक दिवसांनंतरही फडणवीस वर्षावरती राहायला का जात नाहीत, संजय राऊतांचा सवाल. नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज आज मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांशी चर्चा करणार. महंत नामदेव शास्त्रींनी पाठिंबा दिल्यानंतर महंत शिवाजी महाराजांच्या भूमिकेकडे लक्ष. देशातल्या सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प. पालिका निवडणूक वर्षातील बजेटकडे मुंबईकरांचं लक्ष. अंजली दमानिया धनंजय मुंडेंबाबत आज कोणता गौप्यस्फोट करणार, दमानियांच्या पत्रकार परिषदेविषयी उत्सुकता. भगवान गडानेच मुंडेंचा राजीनामा घ्यावा, दमानियांची मागणी. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघरच्या दुरुस्तीसाठी आज वाढीव खर्चाचा मंत्रिमंडळ बैठकीपुढे प्रस्ताव. मंजुरीची ही शक्यता. टेमघरची गळती थांबवण्यासाठी याआधी 500 कोटींचा खर्च. काँग्रेसला आक्रमक आणि विरोधकांचं नेतृत्व करू शकणाऱ्या प्रदेशाध्यक्षांची गरज. माजी मंत्री नितीन राऊत यांचं वक्तव्य. पक्षाने संधी दिली तर प्रदेशाध्यक्ष बनण्याचीही तयारी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देणार. चीन आणि अमेरिकेबाबतच्या विरोधकांच्या प्रश्नांना कसं प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष. वाहनधारकांना मोठा दिलासा. संपूर्ण देशभरामध्ये होणार एकसमान टोल आकारणी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती. लवकरच सॅटेलाईटद्वारे टोल वसुलीला सुरुवात होणार. प्रायोगिक वसुलीला सुरुवात. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.